नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत बालाजी मंदिर. तर घरच्या देवाचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या प्रवासाची सुरुवात करूया. आज आम्ही एंटबे येथील पूज्य बालाजी मंदिरात भगवान बालाजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आध्यात्मिक प्रवासाला निघालो आहोत. आम्ही कंपाला रोडवरून निघताना आम्ही सर्व खूपच उत्साही होतो. हा आहे कंपाला रोड. आता थोड्याच वेळात आमची गाडी येईल, त्यामध्ये बसून आम्ही सर्व निघणार आहोत बालाजी मंदिरला. तर आमची गाडी आलेली आहे. हा आहे डाऊनटाऊन एरिया. वीकडेजमध्ये इथे खूपच गर्दी असते, पण आज वीकेंड असल्यामुळे सर्वांना सुट्टी असल्यामुळे इथे रस्त्यावर थोडी वर्दळ कमी आहे. पण वीकडेजमध्ये इथून मार्ग काढताना तारांबळ उडते. युगांडामध्ये ट्रॅव्हल करताना रस्त्याच्या बाजूला आपल्याला आंब्याची फणसाची झाडं दिसून येत असतात आणि त्यावर लगडलेले आंबे आपलं मन प्रसन्न करतात. आता तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात आपल्याला आंब्याची झाडं दिसतील. तर हे बघा, 12 महिने आंब्याचा सीझन इथे असतो. हा आहे रिंग रोड, स्कायवॉक म्हणू शकतो आपण याला. बालाजी मंदिराचा परिसर हा निसर्ग संपन्न आहे आणि इथली शांतता मनाला प्रसन्न करते. तर आता आपण पोचणार आहोत बालाजी मंदिरात. तर हा आहे मंदिराचा दुसरा दरवाजा. याआधी एक पहिला दरवाजा लागतो, तो आता तुम्हाला दाखवतो. तो आहे आपल्या मंदिराचा प्रथम दरवाजा. त्यानंतर हा आहे दुसरा दरवाजा. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग करण्याला मनाई असल्यामुळे आपण बाहेरूनच फक्त मंदिर पाहू शकतो. प्रत्यक्षात येऊ तेव्हाच आपण आतमधलं दर्शन घेऊ शकतो. आमचं दर्शन चालू असतानाच आकाश गडद झालं होतं आणि हलका हलका पाऊस पडू लागला होता. आमच्यावर पडणारे पावसाचे थेंब हे दैवी वरदानच वाटत होते. जणू काही भगवान बालाजीच आमच्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत.
आमची बालाजी मंदिराची भेट ही मनशांती देणारी, एक मनाला नवीन प्रेरणा देणारी आणि आयुष्यातील पुढच्या प्रवासाला नवी ऊर्जा देणारी होती. या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद राहू द्यात. पुन्हा भेटू एका नव्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल ओंकार ओव्हरसीज. धन्यवाद.